ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. तर आता इथे प्रिया अर्जुनला म्हणते, प्रियाला असं वागून काय मिळतंय काय माहित असं म्हणते आता सायली अर्जुनला. कुठे रविराज काका आणि प्रतिमा आत्याचा स्वभाव आणि कुठे या मुलीचा. दॅट रिमाइंड्स मी की आज प्रतिमा आत्याची तब्येत बिघडली होती असं म्हणतो आता अर्जुन. सिनियर आमच्यासोबत असताना त्याला सुमन काकूचा फोन आला होता. काय? त्यांना परत चक्कर वगैरे आली का असं म्हणते आता सायली आणि फोन करायला घेते प्रतिमाला. आणि फोन स्पीकरवर ठेव म्हणजे मलाही कळेल काय झालंय ते असं म्हणतो आता अर्जुन. तर मग आता इथे सायलीचा फोन लागतो आता रविराजला. तर आता रविराज म्हणतो हॅलो. तर मग आता सायली म्हणते, हॅलो प्रतिमा आत्या, तुला बरं वाटत नाही आहे का? पुन्हा चक्कर वगैरे आली आहे का? बरं वाटतंय का आता? काय होतंय नक्की तुम्हाला? तर आता रविराज म्हणतो, सायली सायली सायली. रविराज बोलतोय, प्रतिमाला गाढ झोप लागलेली आहे. मगाशी ती खूप घाबरलेली होती आणि आता ठीक आहे. घाबरल्या होत्या पण का असं म्हणते आता सायली. तर मग आता रविराज म्हणतो की तिला असा भास झाला होता की नागराज तिचा खून करण्याचा प्रयत्न करतोय, असा भास झाला होता असं म्हणतो रविराज. काय असं म्हणते आता सायली. त्यांना असे भास कधीपासून व्हायला लागले आहेत? असे छोटे मोठे भास तिला होतच असतात ना असं म्हणतो आता रविराज. पण ह्यावेळी जरा गंभीर दिसतंय प्रकरण असं म्हणतो रविराज. तर आता सायली आणि अर्जुनला मात्र शॉक बसतोय सगळं ऐकून. आणि रविराज म्हणतो, तू काय काळजी करू नकोस, मी उद्या तिला डॉक्टरांकडे घेऊन जाणारच आहे. आणि सायली, मी आता फोन ठेवतोय, उगाच माझ्या आवाजामुळे तिची झोप मोड नको व्हायला. हो हो, मी पुन्हा उद्या फोन करेन हा असं म्हणते आता सायली. तर आता रविराज फोन ठेवून टाकतो. तर आता प्रियाला दाखवलंय. तर आता प्रिया आपल्या खोलीमध्ये असते. तर आता प्रियाला आठवतं की कसं पूर्णाची तिला म्हटलेली असते की पानाचे वाढलंय ते खा वगैरे. आणि कसं सायली तिला तिकडनं घेऊन गेलेली असते आपल्या खोलीमध्ये आणि अस्मिता आणि पूर्णाची सुद्धा काही बोललेले नसतात. हे सगळं आठवत असतं आता प्रियाला. आणि कसं सायली प्रियाला बेडरूममध्ये आणून बसवून जेवायला लावले असते सगळं आठवतं आता प्रियाला. तेवढ्यातच आता तिथे अश्विन येतो. तर मग आता त्याला बघून ऍक्टिंग करते आता प्रिया. तन्वी काय ग असं म्हणतो आता अश्विन. तर आता प्रिया इथे खोटं रडण्याची ऍक्टिंग करत असते. काय झालं रडतेस का असं म्हणतो आता अश्विन. ह्या घरात कशी राहू ना मी एकदाच सांग मला असं म्हणते आता प्रिया. माझी काही चूक नसताना सगळे मला खूप बोलतात रे. मी आज पूर्णाजीला मदत करायला म्हणून तिला हात द्यायला गेले तर चुकून काय माहिती कसा तो बॉक्स खाली पडला आणि थोडासा थोडासा तुटला, जास्त काही नाही. माझी चूक नसताना मी इतक्या वेळा सॉरी म्हणाले सगळ्यांना, तरी सगळे मला खूप बोलले रे असं म्हणते आता प्रिया. बरं ठीक आहे असं म्हणतो आता अश्विन. शांत हो, हे बघ मला कळतंय हे सगळं जरा रोजच झालंय, पण ठीक आहे तू काळजी करू नकोस, मी उद्याच सगळ्यांशी बोलतो असं म्हणतो आता अश्विन. आणि ह्यानंतर तुला कोणीही विनाकारण ओरडणार नाही, ही माझी जबाबदारी आहे असं म्हणतो आता अश्विन. बावळट अश्विन म्हणजे आता बावळट अश्विन सगळ्यांबरोबर भांडणाऱ्या प्रियासाठी. तर मग आता इथे परत सायलीने अर्जुनला दाखवलंय. तर आता अर्जुन म्हणतो, पण प्रतिमा त्याची ट्रीटमेंट तर बरोबर चालू आहे, तसा इफेक्ट पण दिसत होता. मग आता अचानक असं असं म्हणतो अर्जुन. तर मग आता सायली म्हणते, तुम्ही मुळात रविराज काकांबरोबर घरी का नाही गेलात असं म्हणते आता सायली अर्जुनला. अशा वेळी कुठली मदत लागू शकते आणि तुम्ही सांगितलं नाही मला असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो, हो हो मला सिनियरनीच सांगितलं की मला येऊ नकोस म्हणून, तू माझ्यावर का चिडती आहेस असं म्हणतो अर्जुन. सॉरी असं म्हणते आता सायली. काळजीपोटी चिडचिड झाली हो माझी असं म्हणते आता सायली. पण तुम्ही यातलं काही कोणालाही सांगू नका हा असं म्हणते सायली. नागराज काकांबद्दल प्रतिमा त्यांना असा भास आलाय हे ऐकून पूर्णाजींना खूप वाईट वाटेल असं म्हणते आता सायली. आधीच त्या प्रियामुळे खूप अस्वस्थ आहेत. तुझ्या मनात ह्या घरातल्या प्रत्येक माणसासाठी किती प्रेम आहे असं म्हणतो अर्जुन. पण ही गोष्ट त्यांना कधी कळेल? नक्की कळेल असं म्हणते आता सायली. मी आईंची मुलगी, पूर्णाजीची नात, त्यांच्या मनातलं माझं स्थान मला नक्की मिळेल असं म्हणते आता सायलीने हसते. तर आता इथे अश्विन एक ड्रॉवर ओपन करणार असतो आणि तो म्हणतो, तन्वी माझी एक डॉक्युमेंट्सची फाईल होती ग, तू बघितलीस का कुठे? मी नाही बघितली असं म्हणते आता प्रिया. तर मग आता एक ड्रॉवर ओपन होत नाही. तर मग आता प्रिया खूप घाबरते आणि थांबते, ती आता उभारतेच. हे का लॉक केलंयस असं म्हणतो आता अश्विन. ह्या ड्रॉवरमध्ये तर मी सायलीचं म्हणजे खऱ्या तन्वीचं लहानपणीचं गाठोडा ठेवलाय असं म्हणते आता प्रिया. तर मग आता अश्विन म्हणतो, अगं तन्वी इथली चावी कुठे आहे सांग ना. तर आता प्रिया म्हणते, चावी चावी मला नाही माहित रे कुठे ठेवली आहे असं म्हणते आता प्रिया. अरे, आणि त्यात तुझे काही डॉक्युमेंट्स वगैरे नाही आहे, त्यात माझे डिझाईन्स आहेत असं म्हणते प्रिया. कॉलेजच्या फॅशन डिझायनिंगच्या डिझाईन्स आहेत. अगं पण ह्याला लॉक बी करायची काय गरज आहे का? ओपन ठेवलं तरी चालेल ना असं म्हणतो आता अश्विन. हो, फ्रेश होऊन दे, मी शोधून ठेवते तोपर्यंत असं म्हणते आता प्रिया.
तर मग आता अश्विन जातो तिथून. तर मग आता प्रिया बहुतेक आता उघडणार आणि बघणार डॉक्युमेंट्स आणि तो येण्याआधी बाहेर काढून ठेवणार. तर मग आता इथे सायलीने अर्जुनला दाखवलंय. तर आता इथे सायली झोपलेली असते आणि त्या बॉक्सकडे बघत असते आता, म्हणजे पूर्णाजीच्या बॉक्सकडे. तर आता सायली उठते, कारण तिला झोप लागत नाही ना. तर आता सायली तो बॉक्स घेते. तर आता सायलीला एक आयडिया सुचते आणि मग ती आता तो बॉक्स घेऊन टेबलकडे जाते आणि आपल्या कपाटामधून कात्री काढते आणि मग आता सायली सेलोटेप वगैरे पण घेऊन येते. तर आता सायली लेस वगैरे कापून लावते आता त्या बॉक्सला आणि सगळं बरोबर चिकटवते. तर आता सगळं एम्ब्रॉयडरी सगळं करते आता त्या बॉक्सला आणि ठेवते आता सायली आणि झोपायला जाते परत. तर मग आता इथे सकाळ झालेलं दाखवलंय. तर आता इथे सायली अर्जुनला कॉफी आणून देते. काय हो कसला विचार करताय असं म्हणते सायली. तर मग आता अर्जुन म्हणतो साक्षीच्या खोट्या रिपोर्टबद्दल विचार करतोय असं म्हणतो आता अर्जुन. तेच सर, पोलीस डिपार्टमेंटमधल्या कोणीतरी तयार केलं असेल तर हे प्रकरण खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होणार आहे असं म्हणतो अर्जुन. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे असं म्हणते आता सायली. लोकेशन रिपोर्टमध्ये असं दिसतंय की साक्षी आश्रमाच्या जवळ आहे, म्हणजे एसके रोडला आली होती. पण आपल्याला तर हे माहिती आहे की साक्षी आश्रमात आत आली होती असं म्हणते आता सायली. मग तसं रिपोर्ट्समध्ये का दिसत नाही आहे असं म्हणते सायली. ह्याचा अर्थ जेव्हा साक्षी आश्रमाच्या जवळ पोचली असेल तेव्हा तिचा फोन बंद झाला असेल, म्हणून पुढचं लोकेशन आपल्याला दाखवत नाही आहे ते असं म्हणतो आता अर्जुन. पण इथे प्रश्न हा येतोय की नेमकं तिथेच कसं काय तिचा फोन स्विच ऑफ झालाय असं म्हणतो आता अर्जुन. त्या खोट्या लोकेशन रिपोर्टचा फ्रॉड मी खणून काढणारच आहे असं म्हणतो अर्जुन. बरं, मी आता खाली जाते आणि नाश्त्याची तयारी करते. तुम्ही पण येता ना नाश्ता करायला असं म्हणते सायली. हो मी येतो थोड्या वेळाने, आणि आज मी आणि चैतन्य सरंजामांकडे परत जाणार आहोत असं म्हणतो आता अर्जुन. विलास मर्डरच्या वेळेत ते इन्चार्ज होते ना, त्यांनाही जरा विचारूयात ह्या खोट्या रिपोर्ट्सबद्दल त्यांना काही माहिती आहे का. बरं असं म्हणते आता सायली. तर आता सायली तो बॉक्स जो तिने पूर्णाजीचा नीट केलेला असतो ना तो आता घेते. तर मग आता अर्जुन म्हणतो काय काय हे काय घेऊन चाललेस तू. पूर्णाजीचा बॉक्स आहे, तो तुटला होता ना तेव्हा त्यांना किती वाईट वाटला होता. मी माझ्या परीने तो नीट करण्याचा प्रयत्न केला असं म्हणते आता सायली. बघूया आता त्यांना पसंत पडतोय का. नक्कीच आवडेल असं म्हणतो आता अर्जुन. खूप सुंदर केलंयस तू असं म्हणतो अर्जुन. पूर्णाजी खूप खुश होणार आहे असं म्हणतो तो. तर आता इथे प्रियाला दाखवलंय परत. ती तिच्या खोलीमध्ये असते. सायलीचं गाठोडं आता घरात ठेवणं खूप रिस्की आहे असं म्हणते आता प्रिया. ती सापडली तेव्हा तिच्या सगळ्या वस्तू मधुभाऊनी जपून ठेवल्या होत्या असं म्हणते आता प्रिया. त्यांना लगेच कळेल की सायलीच खरी तन्वी आहे असं म्हणते आता प्रिया. नाही नाही, एक काम करते, अश्विन हॉस्पिटलमध्ये गेला ना की मी ते गाठोडं काढते आणि कुठेतरी दुसरीकडे लपून ठेवते असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे डायनिंग टेबलवरती सायली मांडून ठेवत असते सगळे प्लेट्स वगैरे. तर आता सायली तो डब्बा आणून पूर्णाजीचा त्यांच्या खुर्चीच्या बाजूला ठेवते. तर आता तेवढ्यातच पूर्णाजी येतात. तर आता अर्जुन, कल्पना आणि प्रताप सुद्धा येतात आणि प्रिया सुद्धा येते. आणि इथे सायली मात्र सर्व करत असते नाश्ता. तर आता पूर्णाजी खूप खुश होतात आणि म्हणतात अरे हा डब्बा. तर आता प्रताप पण खुश होतो. तर आता सायली मात्र सगळ्यांना आता वाढत असते पोहे. तर आता पूर्णाजी तो डब्बा उघडून बघतात. वा, हा बॉक्स अगदी परत एकदा नव्यासारखा दिसतोय असं म्हणते आता पूर्णाजी. कुणी जोडला हा असं म्हणते आता पूर्णाजी. ही कमाल तुझ्या मोठ्या नातसुनेने केली आहे असं म्हणतो आता अर्जुन. तर आता प्रियाचं तोंड पडतं. पूर्णाजी, मी माझ्या परीने प्रयत्न केलाय, तुम्हाला आवडला का हा बॉक्स असं म्हणते आता सायली. खूप छान दिसतोय असं म्हणते आता पूर्णाजी. तर आता प्रताप आणि अर्जुन खुश होतात. अर्जुन, आज तुझ्या बायकोनी फक्त हा बॉक्स जोडला नाहीये, माझ्या मनातल्या आठवणी जपल्यात असं म्हणते आता पूर्णाजी. इतकं काय कौतुक करण्यासारखं नाही आहे असं म्हणते आता प्रिया. नाही म्हणजे मी आज देणारच होते तुला रिपेअर करून तो बॉक्स असं म्हणते आता प्रिया. हो असं म्हणतो आता प्रताप. अच्छा असं म्हणतो आता अर्जुन. म्हणजे जो बॉक्स जुना आणि फालतू वाटत होता तुला काल तो का असं म्हणतो आता अर्जुन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सायलीने तो बॉक्स रिपेअर करून नाही आणलाय, तिने स्वतः जोडलाय असं म्हणतो आता प्रताप. अर्जुन, आता या बॉक्समध्ये पूर्णाईबरोबर सायलीच्या पण भावना जोडल्या आहेत असं म्हणतो होता प्रताप. पण कुणाच्या भावनेची किंमत तुला काय कळणार आहे तन्वी असं म्हणतो होता प्रताप. तर आता तेवढ्यातच अश्विनी येतो आणि म्हणतो डॅड दिस इज टू मच हा. बघावं तेव्हा तुम्ही सगळे माझ्या बायकोला टोमणे मारत असता असं म्हणतो अश्विन. तर सगळ्यांना शॉक बसतो. काल ती बेचारी एकटी माझ्या खोलीत बसून रडत होती असं म्हणतो होता अश्विन. भावनांची किंमत तिला नाही, तुम्हालाच कळलेली नाही आहे असं म्हणतो होता अश्विन. अश्विन,
काल काय झालं ना हे तुला माहितीही नाही आहे असं म्हणते आता कल्पना. तू जर का तिथे असला असतास ना तुला कळलं असतं असं म्हणते कल्पना, की तन्वी काल कशी वागली आहे ते असं म्हणते आता कल्पना. आणि अश्विन पूर्ण आजीच्या त्या बॉक्सला. तर आता अश्विन म्हणतो बावळट की बस हा दादा बस, मला खूप चांगलंच कळतंय. तन्वीबद्दल वाईट बोलण्यात तर तुमची स्पर्धा चालू असते नाही का असं म्हणतो आता बावळट अश्विन. तन्वी ह्यांचं इथे ऐकत बसण्याची काय गरज नाही, चल माझ्याबरोबर चल, आपण हॉस्पिटलला जाऊया असं म्हणतो आता अश्विन. पण खूप भारी होते म्हणजे परस्पर कुणाला न सांगता जाऊन ह्या अश्विनचं लग्न करून आणलेले असतात ना या कल्पना, अन्नपूर्णा आणि प्रताप. तर त्यांच्यासाठी ही बेस्ट पनिशमेंट आहे. म्हणजे रोज रडायचं या प्रियामुळे. खूप मस्त दाखवलंय खरं तर प्रेक्षक हो. आणि रात्री येताना पण आपण एकत्रच येऊया असं म्हणतो आता अश्विन. तर सगळ्यांनाच धक्का बसतो. अरे यार, मी ह्याच्याबरोबर गेले तर मग सायलीचं गाठोडं कधी लपवू असं म्हणते आता प्रिया मनातल्या मनात. तर आता अश्विन म्हणतो तन्वी चल. तर मग असं करून कसं चालेल असं म्हणते आता प्रिया. ही सगळी आपलीच तर माणसं आहेत ना असं म्हणते आता प्रिया आणि नाटक करते. आणि मी काय रोज दिवसभर काय हे राहू शकणार आहे ना. आपण उद्याचं उद्या बघूया, आता इथे नाही राहायचं असं म्हणतो आता अश्विन. अरे असं काय नाही आहे असं म्हणते आता प्रिया. अश्विन तू बस तरी आपण नाश्ता करूया असं म्हणते आता प्रिया. तर आता अश्विन म्हणतो चल चल तन्वी. तर मग आता तो प्रियाला घेऊन जातो तिथून. अरे असं म्हणतो आता अर्जुन. बायकोवर प्रेम असणं बरोबर आहे, पण असं वेड्यासारखं का वागतोय हा असं म्हणते आता पूर्णाची. गुड मॉर्निंग असं म्हणून चैतन्य येतो. तर आता अर्जुन म्हणतो चला जाऊया. तर मग आता बसा ना हो चैतन्य भाऊजी, नाश्ता करून जा असं म्हणते आता सायली. नाही नाही अजिबात वेळ नाही आहे, खूप महत्वाचं काम आहे असं म्हणतो आता अर्जुन. तर आता अर्जुन आणि चैतन्य निघून जातात. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्य सरंजामेंच्या घरी येतात आणि अर्जुन म्हणतो की एक गोष्ट आश्चर्याची आहे. वेलोनेट कंपनीमध्ये साक्षीचा लोकेशन रिपोर्ट्स मागितलेच गेले नाहीत असं म्हणतो होता अर्जुन. तेव्हा ऑफिशियल HR तुम्ही होता ना, ते लोकेशन रिपोर्ट मागणारा ऑफिशियल मेल तुमच्याकडनं जायला पाहिजे होता असं म्हणतो होता अर्जुन. मग तो गेला का नाही असं म्हणतो अर्जुन. ऑफकोर्स गेला होता असं म्हणतात सरांजमे. वेलोनेट कंपनीमध्ये राजेश नावाचा माझा एक मित्र काम करतो. माझ्या पर्सनल मेल ID वरून मी त्याला मेल केला होता आणि साक्षी शिकरेचे लोकेशन डिटेल्स मागवले होते असं म्हणतो आता सरांजमे. पर्सनल असं म्हणतो होता अर्जुन. तर चैतन्य म्हणतो तुम्ही पर्सनल ID वरून मेल का केलात असं म्हणतो होता चैतन्य. कारण जेव्हा मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये होतो त्यावेळी माझं काम फक्त कर्तव्य म्हणून करत नव्हतो, पॅशन म्हणून मनापासून करत होतो असं म्हणतो होता सरांजमे. तर अर्जुन आणि चैतन्याला डाऊट येतो. तर आता सरंजामे म्हणतो पर्सनली लवकर कामं होतात हे चांगली होतात, त्यामुळे मी पर्सनल ID वापरलं. तर मग तुमच्या सेंड बॉक्समध्ये ते असेलच ना असं म्हणतो होता अर्जुन. मी बघू शकतो असं म्हणतो अर्जुन. हो या शुअर असं म्हणतो आता तर सरांजमे आणि दाखवतात आपल्या फोनमधला मेल. राजेश मला साक्षी शिकरे यांचे 13 जानेवारीचे लोकेशन रिपोर्ट्स पाठव असं म्हणून मेल असतो तो. ओके असं म्हणतो होता अर्जुन. आज जर मी मेल कंपनीला केला असता तर ह्या रिपोर्टसाठी मला 3-4 दिवस तरी कमीत कमी थांबावं लागलं असतं. पण माझ्या मित्राने मला ते तासाभरातच पाठवलेले असं म्हणतो आता सरांजमे. आणि ते लोकेशन रिपोर्ट मी कोर्टात सादर केले असं म्हणतो होता सरांजमे. ओके थँक्यू सो मच फॉर द हेल्प असं म्हणतो होता अर्जुन. काय मदत लागली तुम्हाला तर मी फोन करेन असं म्हणतो अर्जुन आणि जातो तो तिथून. थँक्यू म्हणून निघून जातो. तर आता इथे सरांजमे थांबतो तिथेच. तर आता इथे सायलीला दाखवलंय. तर आता इथे सायली किचनमध्ये असते आणि म्हणते आज वेळच झालाय जरा. पूर्ण आजींच्या जेवणाची वेळ चुकायला नको असं म्हणून आता गडबडी स्वयंपाक करत असते सायली. आणि तिथेच आता अस्मिता पाणी प्यायला आलेली असते. तर आता सायली कापत असते भाज्या. तर आता तिचं लक्ष मात्र अस्मिताकडे असतं. आई ग असं म्हणते आता सायली. अगं तर अस्मिता येते तिथे. तर तेवढ्यातच विमल येते आणि म्हणते ताई काय झालं अहो. अरे देवा असं म्हणते आता विमल. अहो तुमचं बोट कापलंय, लक्ष कुठं होतं तुमचं असं म्हणते आता विमल सायलीला. बघावं तेव्हा वेधळेपणा करत असते असं म्हणते आता अस्मिता. अगं विमल हळद लाव त्याला असं म्हणते आता अस्मिता. आणि सायलीला शॉक बसतो म्हणजे अस्मिता कसं काय एवढा विचार करते सायलीचा म्हणून. तर आता विमल हळद लावते आता सायलीच्या जखमेला आणि फुकते आता ती जखम. आणि अस्मिताला खूप टेन्शन असतं की सायलीला लागलं म्हणून. तर मग आता सायली म्हणते अस्मिता ताई तुम्ही इतक्या घाईनी पुढे आलं, तुम्हाला काय हवं होतं का असं म्हणते आता सायली. मला कॉफी हवी होती ना म्हणून असं म्हणते आता अस्मिता. पण कॉफी तर तुम्ही आता घेतली ना असं म्हणते आता सायली. हो मग राहू दे ना असं म्हणते आता अस्मिता आणि तिथून निघून जाते आता अस्मिता. तर आता सायली खुश होते.
तर आता इथे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो, हा सगळा काय प्रकार आहे अर्जुन? वेलोने कंपनीमध्ये विचारलं तर ते म्हणतायत की साक्षीचे लोकेशन रिपोर्ट्स आपल्याला कोणी मागितलंच नाहीये, त्यामुळे आपण दिले नाही. सरंजामेला विचारलं की तो म्हणतोय की मी पर्सनल लेवलला मागितले होते, ते मला मिळाले सुद्धा, असं म्हणतो होता चैतन्य. आणि कोर्टात जे लिकोशन रिपोर्ट सबमिट झाले ते रिपोर्ट्स खोटे होते, तर मग ते खोटे लोकेशन रिपोर्ट आले कुठून, असं म्हणतो होता अर्जुन. कोणी तयार केले? हे सगळं खूप डायसी आहे, असं म्हणतो अर्जुन. ऑफिशियल कामासाठी कोणता पोलीस ऑफिसर त्यांच्या पर्सनल आय डीवरून मेल करतो, आणि ते पण मर्डर केसमध्ये, असं म्हणतो होता अर्जुन. मला कळत नाही आहे सरांजामेने असं का केलं असेल, असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सायली हसत असते, त्यामुळे विमल म्हणते, सायलीताई इथे तुमचं बोट कापलंय आणि तुम्ही हसताय, किती लागलंय तुम्हाला? विमलताई, तुम्ही एक गोष्ट पाहिली का? माझं बोट कापल्या क्षणी अस्मिताताई पुढे आल्या काळजीने, असं म्हणते आता सायली. त्याने तुम्हाला वर हळद लावायलाही सांगितली, असं म्हणते ती. तर विमल म्हणते, हो खरं आहे हो, म्हणजे अस्मिताताईंनी तुमची काळजी घेणं म्हणजे आठवं आश्चर्य घडलंय आज. पण ताई, अहो त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम असणारच. फक्त ते ह्या निमित्ताने का होईना आपल्या समोर आलं, असं म्हणते आता सायली. आणि हसतात दोघे आता, सायली आणि विमल. आणि विमल आता बघत असते जखमेकडे सायलीच्या. तर आजचा एपिसोड मात्र इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे सायलीला पुण्याच्या आपल्या खोलीमध्ये बोलवते आणि म्हणते, हे घे तुझ्यासाठी. आणि त्यामध्ये झुमके असतात. मला अतिशय महत्वाचा असलेला बॉक्स तू मला जोडून दिलास, त्याचा हा मोबदला, असं म्हणतात पूर्णा आजी. तुम्ही मला मोबदला म्हणून दिला म्हणून नाही, तर ही तुमची प्रेमाची भेट म्हणून मी कायम माझ्या बरोबर ठेवून घेईन ही माझ्यासोबत, असं म्हणते आता सायली. तर मग आता इथे अर्जुन आणि सायली सरांजामेच्या घरी येतात. तर मग आता अर्जुन म्हणतो, सरांजामेला कॉलर पकडून उठ. साक्षीचे खोटे लोकेशन रिपोर्ट्स पाठवणं हे फक्त तुला शक्य होतं, आणि महिपतकडून पैसे घेऊन तू टेक्स्ट केलास. एका रिटायर्ड पोलीस ऑफिसर वर हात उचललेस तू. काय पुरावा आहे तुझ्याकडे की माझी आणि महिपतची साधी ओळख सुद्धा आहे? ह्या साक्षी कन्स्ट्रक्शनच्या नवीन प्रोजेक्टचे इन्व्हिटेशन तुम्हाला का आलंय, असं म्हणतो आता अर्जुन. तर मग आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.